सूत्र 195. भावाभावविहीनो यस्तृप्तो निर्वासनो बुधः नैव किंचित कृतं तेन लोकदृष्ट्या विकुर्वता. जो ज्ञानी पुरुष तृप्त आहे, भाव अभाव यासारख्या भावनांपासून मुक्त आहे, तो लोकांच्या दृष्टीनं सर्व कर्म करूनही वास्तवात मात्र काहीच करत नसतो. नाथ सांगतात, कर्मामागील फळाची आसक्ती आणि कर्मातील कर्तेपणाचा अहंभाव हीच खरी कर्मबंधनाची कारणं आहेत. सामान्य माणसात ही दोन्ही कारणं असल्यानं तो कर्मबंधनात अडकतो. तो आपल्या कर्मापासून आणि कर्मफळापासून अलिप्त राहू शकत नाही. कर्मफलप्राप्तीतून त्याला तात्कालिक सुख मिळू शकतं, परंतु तो शाश्वत आनंद नसतो. ते सुख त्याला नेहमी शांती देऊ शकत नाही. किंबहुना अधिक सुखाच्या ओढीनं ते त्याला अशांतीकडे नेऊ शकतं. ते त्याला तृप्त करू शकत नाही. आयुष्यभर सुखाच्या मृगजळामागील त्याची धाव थांबत नाही, संपत नाही. मात्र आत्मज्ञानी माणूस अशा आसक्तीपूर्ण क्षणिक सुखांना भुलत नाही. मुळात कोणत्याही कर्मातून त्याला कोणत्याच फळाची आसक्तीच काय, पण अपेक्षाही नसते. त्याचा अहंकार आणि कर्तेपणाचा भाव पूर्णपणे आणि सहज भावानं विरून गेलेला असतो. त्यामुळे त्याचं प्रत्येक कर्म कृती होऊन जातं. अत्यंत सहज, निरपेक्ष, निरासक्त भावानं तो वर्तत जातो. त्याला काहीच मुद्दाम मिळवायचं आणि साठवायचं नसतं. त्यामुळे त्याला काही गमावण्याची भीती आणि चिंताही नसते. निर्भय होऊन निश्चिंत भावानं तो कर्म करीत जातो. त्यात ना अहंकार असतो, ना कर्तेपणाची भावना असते. सामान्य माणूस प्रत्येक कर्मागणिक विचलित होत असतो, परंतु आत्मज्ञानी मात्र सदैव अविचल, स्थिर, स्थितप्रज्ञ असतो. वरवर पाहता तो कर्म करताना दिसतो, मात्र प्रत्यक्षात तो ती कर्म करत नसतो. त्याच्याकडून ती घडत असतात. त्यात कोणतीच फलाशा, आसक्ती वा अहंकारपूर्तीची भावना नसते. आत्मतत्वाच्या जाणीवेमुळे तोही आत्मतत्वात एकरूप होऊन तसाच समदृष्ट, साक्षीदार होतो. तो कशातच अडकतही नाही की मुद्दाम कशापासून दूर पळून जाण्याची धडपड करत नाही. तो केवळ सहजपणे जगत राहतो, रमत मात्र नाही. अहंकार, आसक्ती आणि कर्तेपणातून मुक्त झाल्यानं तो देहात असतानाही मोक्षाची अनुभूती घेतो, असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सांगत आहेत.